नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आणि प्रत्येक जबाबदार नागरिकांनो. तर आज विशेष तुम्हाला एक व्हिडिओ आहे हा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती देणार आहे की ती फार उपयुक्त आहे. तर आपण जेव्हा हे भात दुकानावरती विकत घेतो तर जवळजवळ एका पिशवीचे 1100 किंवा 1150 असे घेतात. तर हेच 2000 लगभग 2008 किंवा 7च्या दरम्यान त्या पिशवीचे 700-800 रुपये होते आणि आता 2026ला किती 1100 आणि 1150 किंवा 1200 पण झालेले आहेत. तर बघा हे जे आपले पूर्वजांनी जे बी जे राखून ठेवलेले आहे ते आपण करत नाही आणि ते दुकानावरून आपण आणतो आणि हे लागवड करतो. तर हे कुठे ना कुठेतरी चुकीची गोष्ट दिसते. कारण की जे आपले बी आहे ते आपण घालवणार आणि हे बी आपल्याला विकत भेटते आणि ते सुरुवातीपासून आपण लावत आलेले ते बी आपण घालवले तर ते पुन्हा भेटणार नाही. आणि जेव्हा आपण हे विकत घ्यायला झालो तर वर्षानुवर्षे हे महाग होत जाणार. तर माझं सांगायचं म्हणणं आहे की ते जुनं आपलं आहे ना बी जी आपण पूर्वी करत होतो त्याच्यातलेच काही चांगले बी आहे भात आहे ते आपण जतन करून ठेवा. त्याची पण लागवड करा आणि त्याची पण असे करून ते बी घालवू नका. कारण की येत्या काळामध्ये खूप भयंकर स्थिती येणार आहे आणि हे बी आहे की खूप महाग होणार आहे. तर याची काळजी घ्यावी प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्यांना पण शेअर करा आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला काय वाटते तर नक्की या कॉमेंटमध्ये लिहा. आणि हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर आपल्या मित्रांना जी तुम्ही शेतकरी असाल तर आपल्या दुसऱ्या भावांना शेअर करा. कारण की हे भात आता सध्या 1100 आहे तर उद्या 2000पर्यंत जाऊ शकते. तर ते खायचे की ते विकत घ्यायचे हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हे एक हसण्यावारी गंभीर घेऊ नका. हा प्रश्न गंभीर आहे खूप. तर हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा. कारण की आता येत्या काळामध्ये खूप महागाई वाढलेली आहे आणि अशा महागाईमध्ये सर्वच विकत घेणार तर मग करणार काय. त्यासाठी आपलं जे बी आहे हे साठवून ठेवा आणि जतन करा. नाहीतर येत्या काळामध्ये खूप भयंकर स्थिती येणार आहे. तर आता तरी ह्या बीची एवढी किंमत आहे तर नंतर मग किती असणार ह्याचा विचार करा. आणि आपले शेतकरी जे बांधव आहेत त्यांनी हे ध्यानात ठेवा. कारण की आता प्रत्येक गोष्ट जी आहे ती खूप महाग होत चाललेली आहे. आता हे जे आहे हे मी जवळजवळ 1100 रुपयाला आणलेलं आहे आणि ते पण आता पावसाने धुवून गेलेले वगैरे असं तर ते मग वाया जाणार. आणि जे आपल्याकडे जुनं बी असते ते पण नसते आणि ह्याच्यावर आपण अवलंबून असतो. हे पण ह्यासाठी की आपले जे जुनं भात असतं ते आपण लावता पण येतं परत पेरता येतं. तर ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा व्हिडिओ पुढे जाण्यासाठी लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्वीची जी भातं होती आपली डांगी कुळई आणि अशी विविध प्रकारची जी भातं होती ना ती बी मिळवण्याचा प्रयत्न करा आणि ते साठवून ठेवा. आणि कुठल्या ना कुठल्या तरी आपल्या शेतामध्ये लावून ठेवा आणि त्याची जी बी आहे ते घालवू नका. कारण की येत्या काळामध्ये खूप अलग अलग प्रकारची भाते येत आहेत आणि आपली जी जुनं आहे ते जात आहे. तर ह्याची प्रत्येकाने काळजी घ्यायची. त्याच्या व्यतिरिक्त सर्व जी गावठी चवळी आहे आपल्या ठिकाणी जी होते ती पण साठवून ठेवा. काकडीचे बी आणि मिरचीचे जे गावठी आहेत ते बी साठवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. तर जे दुकानावर भेटते त्याच्यावरती अवलंबून नका राहू. ते पण लावा आणि जे बी आहे ते पण साठवून ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता बऱ्याच अशा ठिकाणी आपले जी बीज होते ते आता दिसत नाही आहे आणि हे आपल्याला आपली जबाबदारी आहे पुढे राखण्यासाठी. तर मित्रांनो चला माझ्या भावांनो चला बाय बाय.